पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात MRI स्कॅन मशीनची मागणी, सर्वसामान्य रुग्णांना होणार मोठा दिलासा। पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात विविध अत्याधुनिक तपासणी सुविधा आणि सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध असल्या तरी अद्याप MRI स्कॅन, MRI मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग ची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात MRI मशीन बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। सध्या MRI तपासणीसाठी रुग्णांना खाजगी रुग्णालये किंवा निदान केंद्रांचा आधार घ्यावा लागतो। या तपासणीसाठी सर्वसाधारणपणे 3000 ते 10000 रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील रुग्णांवर आर्थिक भार पडत आहे। अनेक वेळा गंभीर किंवा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने MRI तातडीने करणे आवश्यक असते। अशा वेळी रुग्णांना जवळच्या खाजगी केंद्रात धाव घ्यावी लागते। सरकारी व्यवस्थेत MRI ची गरज भासल्यास रुग्णांना अनेकदा सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात येते। मात्र त्यामुळे वेळेचा अपव्यय होऊन उपचारामध्ये विलंब होण्याची शक्यता निर्माण होते। याच पार्श्वभूमीवर पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरडे यांच्याशी माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी चर्चा करून रुग्णालयात MRI मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तसेच या मागणीचा पाठपुरावा महाराष्ट्र आरोग्य विभागाकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। पंढरपूर हे धार्मिक आणि तालुकास्तरीय महत्त्वाचे केंद्र असून दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येथे येतात। त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात MRI सुविधा उपलब्ध झाल्यास शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल असे मत विक्रम शिरसाट यांनी व्यक्त केले। या मागणीमुळे पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।